केमिकल रिॲक्शनला तिसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघूया इलेक्ट्रॉन्सच्या. त्याचे 3 प्रकार आहेत: ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रेडॉक्स. आता ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय की केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. रिॲक्टंट इकडे Mg आहे, तो ऑक्सिजन पण एक रिॲक्टंट आहे आणि तो कंबाईन होऊन MgO होतो. नंतर रिॲक्टंट सी आहे, इकडे O2 आहे, हे दोन कंबाईन होतात आणि CO2 होतात. कॉम्बिनेशन रिॲक्शन पण आहे आणि ही ऑक्सिडेशन रिॲक्शन पण आहे. और लुजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. आयदर कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन झालं पाहिजे किंवा हायड्रोजन ॲटम लूज केला पाहिजे. आता MgH2 मध्ये काय होतं, हा हायड्रोजन ॲटम आहे, त्याचा गॅस होतो आणि तो निघून जातो, म्हणून पण ही ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. त्याचप्रमाणे CH3 आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यातला एक हायड्रोजन ॲटम आणि ह्याच्यातला एक हायड्रोजन ॲटम कंबाईन होऊन H2 गॅस होऊन निघून जातो. म्हणजे जर हायड्रोजन ॲटम तुम्ही लूज केला किंवा ऑक्सिजन ॲटम तुम्ही गेन केला, म्हणजे ऑक्सिजन ॲटम तुम्हाला मिळाला किंवा हायड्रोजन ॲटम त्या रिॲक्टंटमधून निघून गेला, तर त्या रिॲक्शनला ऑक्सिडेशन असं म्हणतात. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. 2Mg plus O2, 2MgO, reactant Mg combines with oxygen. C plus O2, CO2, reactant C combines with oxygen. MgH2, Mg plus H2, reactant MgH2 loses hydrogen. CH3, CH2 plus H2, both CH3 lose hydrogen. ऑक्सिडेशनमध्ये काही केमिकल्स मदत करतात, त्यांना आपण ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हा इथिल अल्कोहोल आहे, त्याच्यामध्ये K2Cr2O7 H2SO4 म्हणजे काय, ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. हे काय आहे, पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि ते सल्फ्युरिक ॲसिडमध्ये मिक्स केलं आहे आणि ह्याच्यामध्ये घातलं एथिल अल्कोहोल बरोबर. ह्याला आपण केमिकल रिॲक्शनसाठी ह्या दोघांना एकत्र केलं, तर हे जे रिॲक्टंट आहे ना, ते ह्याला इकडे ह्या रिॲक्शनला ऑक्सिजन देतं, म्हणून ह्याला ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. त्याचप्रमाणे ह्याच्यातून हायड्रोजन ॲटम लूज करायला देखील मदत करतं. तर त्यामुळे ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यावरती काय झालं बघा, CH3COOH. इकडे किती होते, ऑक्सिजन एकच होता, पण इकडे 2 ऑक्सिजन झाले. ह्यांनी ऑक्सिजन दिला. तर जो दिलेला ऑक्सिजन आहे तो आपण O2 न घेता O घेतो आणि त्या ऑक्सिजनला नेसंट ऑक्सिजन असं म्हणतात. तो रिॲक्शनमध्येच आपल्याला O म्हणून मिळतो. त्याचप्रमाणे इकडे H किती आहेत, 3 and 2 5 आणि 6, आणि इकडे H किती आहेत, 4. म्हणजे हायड्रोजन लूज झालेले आहेत. म्हणजे हे देखील ऑक्सिडेशन दोन्ही प्रकाराने झालेलं आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि लॉस ऑफ हायड्रोजन. Some oxidation reactions are brought about by the use of specific chemical substances. हे काय, specific chemical substances आहेत. The substance that bring about oxidation is called oxidant or oxidizing agent. हे definition पाठ करायचं. Here acidic potassium dichromate, हे acidic potassium dichromate with sulfuric acid मेक्स ऑक्सिजन अवेलेबल. त्यांनी काय केलंय, ऑक्सिजन एक अवेलेबल केलाय इथाइल अल्कोहोलसाठी फॉर ऑक्सिडेशन ऑफ रिॲक्टंट इथाइल अल्कोहोल. सच केमिकल सबस्टान्सेस विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल. आणि जो अवेलेबल ऑक्सिजन आहे त्याला काय म्हणतात, नेसंट ऑक्सिजन, आर कॉल्ड ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट्स. A variety of oxidants are used to bring about controlled oxidation. असे खूप ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत.
कॉमनली यूज ऑक्सिडंट्स कुठले आहेत? हेच पोटॅशियम डायक्रोमेट विथ सल्फ्युरिक ॲसिड किंवा KMnO4 विथ सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा ओझोन. ओके, हायड्रोजन पेरॉक्साईड अगदी माइल्ड ऑक्सिडंट आहे. Nascent oxygen is generated by chemical oxidant and it is used for oxidation reaction. Nascent oxygen केमिकल ऑक्सिडंट जनरेट करतात आणि ती स्टेज जी आहे ना ती O2 मॉलिक्यूल फॉर्म व्हायच्या अगोदरची स्टेज आहे. ओके, nascent oxygen is a state prior to formation of O2 molecule. It is the reactive form of oxygen and is represented by writing the symbol O. तर हे सर्व आता आहेत ना, ही इकडे उदाहरणं दिली आहेत कसली? ऑक्सिडायझिंग एजंटची. तर O3 आहे ना तो एक O देतो, H2O2 आहे तो काय एक O देतो, हे K2Cr2O7 आणि सल्फ्युरिक ॲसिड मिळून 3O देतात. नंतर हे पोटॅशियम परमॅग्नेट प्लस सल्फ्युरिक ॲसिड आहे ते तर 5O देतात. तर ह्या रिॲक्शन्स आहेत ना, ह्या इकडे ह्यांच्यामधून ऑक्सिजन दिला जातो ती रिॲक्शन होण्यासाठी आणि जो दिला जातो ऑक्सिजन त्याला आपण नेसंट ऑक्सिजन असं म्हणतो आणि तो असा ब्रॅकेट O मध्ये लिहितात. विच ऑक्सिडंट इज यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर? आता हे ऑक्सिडंट्स आहेत ना ते ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचं पाणी प्युरिफाय करायला वापरतात. तर सगळ्यात कॉमनली यूज आहे क्लोरीन, नंतर ओझोन, क्लोरीन डायऑक्साईड, पोटॅशियम परमॅग्नेट पण ड्रिंकिंग वॉटरसाठी वापरतात. क्लोरीन इज द मोस्ट used oxidant for purifying drinking water. Other oxidants used include ozone, chlorine dioxide, and potassium permanganate. Why is potassium permanganate used during cleaning water tanks? Potassium permanganate is used to clean water tanks because it is a strong oxidizing agent. तर पहिल्यांदा काय लिहायचं? इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि तो काय काय करतो माहिती आहे? It helps remove impurities such as iron and manganese from water. It also kills harmful bacteria and other microorganisms, making water safer. तर तो इम्प्युरिटीज असतात म्हणजे कण असतात लोखंडाचे किंवा मॅंगनीजचे ते रिमूव्ह करायला मदत करतो. आणखीन बॅक्टेरिया पण पाण्यातले असतात ते त्यांना मारून टाकतो आणि ते पाणी मग सेफ होतं. म्हणून पोटॅशियम परमॅग्नेट इज यूज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. रिडक्शन ही रिॲक्शन ऑक्सिडेशनच्या विरुद्ध आहे. ऑक्सिडेशनमध्ये काय आहे? गेन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे रिॲक्टंटला ऑक्सिजन ॲड करणं आणि मग कंपाऊंड फॉर्म होतं, ती रिॲक्शन होते, त्याला ऑक्सिडेशन म्हणतो. रिडक्शनमध्ये गेन ऑफ हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन आपण ॲड करतो आणि रिॲक्शन होते, त्याला आपण रिडक्शन. दुसरं काय ऑक्सिडेशनमध्ये? हायड्रोजन लूज होतो ज्या रिॲक्शनमध्ये त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. इथे रिडक्शनमध्ये ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन मिळतो, गेन ऑफ हायड्रोजन, त्याला रिडक्शन म्हणतो. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन or a reactant loses oxygen to form the products is called reduction reaction. The substance that brings about reduction is called reductant or reducing agent. जसा ऑक्सिडायझिंग एजंट असतो तसा रिड्युसिंग एजंट पण असतो. आता एक्झाम्पल्स बघूया. 2H2O2 ही जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होतं? वॉटर आणि ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. H2O2 फॉर्म्स H2O अँड ऑक्सिजन गॅस विच इज रिलीज टू एअर. म्हणजे इकडे काय झालं?
रिॲक्टंट लुझेस ऑक्सिजन, ह्यांच्यामधून ऑक्सिजन सेपरेट आउट झाला आणि एअरला गेला, म्हणून ही रिडक्शनची रिॲक्शन झाली. आता दुसरी रिॲक्शन बघूया. ह्या रिॲक्शनमध्ये आपण व्हेजिटेबल ऑइलला हायड्रोजन ऍड केलंय आणि ते 60 डिग्री सेंटीग्रेडला गरम केलंय. एनआय नावाचा कॅटॅलिस्ट घातलाय. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, जो रिॲक्शन स्पीड अप करतो, पण तो स्वतः काही अफेक्ट होत नाही. हं, असं झाल्यावरती जे कंपाऊंड प्रोड्यूस होतं ज्या रिॲक्शनमुळे वनस्पती घी, ती रिडक्शन रिॲक्शन झाली. A catalyst is a substance that changes rate of chemical reaction without being used up in the reaction. A catalyst usually speeds up a reaction. It remains chemically unchanged at the end of the reaction. म्हणजे ह्या एनआय मध्ये काहीही बदल होत नाही. ओके, तो नुसता रिॲक्शन स्पीडअप व्हायला मदत करतो. एनआय इज यूज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट इन दिस रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शन, कॉपर ऑक्साईड अँड हायड्रोजन. Copper oxide Cu, hydrogen H2. When they react, you get copper and H2. Now here copper oxide has become copper. Copper oxide loses oxygen, so it is undergoing reduction. So this is reduction of copper oxide. At the same time H2 gains oxygen. H2 ला ऑक्सिजन मिळतो, म्हणून काय होतं, H2चा H2O होतो. म्हणजे हे H2चं ऑक्सिडेशन होतं. हायड्रोजन गेन्स ऑक्सिजन, सो इट इज अंडरगोईंग ऑक्सिडेशन. सिन्स ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर टुगेदर, दिस इज रेडॉक्स रिॲक्शन. The reductant is oxidized by oxidant and the oxidant is reduced by reductant. Due to this characteristic of reduction and oxidation reactions, a single term redox reaction is used in place of two terms. या ऑक्सिजन आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही एकत्र होतं, सायमल्टेनियसली होतं, म्हणून एकच टर्म आपण वापरतो, रेडॉक्स. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. अजून एक उदाहरण बघूया. 2H2S plus SO2 becomes 3S plus 2H2O. हे बॅलन्स्ड इक्वेशन आहे. In this reaction, SO2 loses oxygen, so it is undergoing reduction. SO2चा S झाला, म्हणजे ते रिडक्शन झालं. पण H2 आहे, त्याला ऑक्सिजन मिळाला. So H2 gains oxygen, so it is undergoing oxidation. So this is a redox reaction. Reaction बघूया. इथे काय काय आहे बघा. पोटॅशियम परमॅंगनेट, FeSO4, H2SO4. म्हणजे बेसिकली FeSO4 ला पोटॅशियम, ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट, ॲसिडिक म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि पोटॅशियम परमॅंगनेटने या 3 जणांची रिॲक्शन झाल्यावरती काय मिळालं, पोटॅशियम सल्फेट मिळालं, मॅग्नेशियम सल्फेट मिळालं, फेरिक सल्फेट मिळालं आणि वॉटर. तर ही रिॲक्शन भली मोठी आहे, ती आपण हळूहळू समजून घेऊया. याला काय म्हणतात, FeSO4 is oxidized by KMnO4 in presence of acid in this reaction. या रिॲक्शनला काय म्हणतात, FeSO4. हा मुख्य रिॲक्टंट आहे. मग त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड हे 2 ॲडिशनल रिॲक्टंट्स टाकते. ओके, पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडायझिंग एजंट, आणि ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे तो काय करणार, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार. KMnO4 removes an electron from Fe2+. हा FeSO4 आहे ना, तर Fe आयन जो आहे तो 2+ आहे. आता त्याच्यामधून ह्यांनी एक इलेक्ट्रॉन जर काढून घेतला तर Fe वरचा पॉझिटिव्ह चार्ज 1 ने वाढणार, म्हणजे Fe2+चा Fe3 होणार.
थोडक्यात नेट आयनिक रिॲक्शन काय होणार, Fe2 प्लस विल बिकम Fe3 प्लस, म्हणजे फेरसचा फेरिक होतो, फेरसचा फेरिक होतो. ओके. Here FeSO4 is transformed into Fe2SO43, जे इकडे इकडे Fe आणि इकडे Fe2 आहे. Fe असल्यामुळे आपण फेरस म्हणतो आणि Fe2ला आपण फेरिक म्हणतो. जे थोडक्यात FeSO4चा Fe2SO43 होतो, म्हणजे काय, फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट होतं, फेरक सल्फेटचं फेरिक सल्फेट होतं. म्हणजे इथे ही आयनिक रिॲक्शन काय, Fe2 प्लस प्लस SO42 मायनस, इकडे काय 2Fe3 प्लस, इकडे बघा चार्ज वाढलाय कशामुळे, एक इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे, प्लस 3SO42 मायनस. FeSO4 contains ferrous ion Fe2 plus. After the reaction, it becomes Fe2SO43, which contains ferric ion Fe3 plus. The charge increases from 2 plus 2 to plus 3. This happens because ion loses one electron. That means Fe2 plus is oxidized. Loss of electrons म्हणजे काय, oxidation. From the new definition of oxidation, oxidation means losing one or more electrons. When positive charge of an atom or ion increases or the negative charge on them decreases, it is called oxidation. ह्याच्याच उलट, when positive charge decreases and negative charge increases, it is called reduction. हे झालं नवीन डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आता इथे आपण हे पुन्हा बघूया, वरच्या सारखंच आहे थोडंसं. Fe मध्ये जर आपण O ऍड केला तर FeO ऑक्सिडेशन झालं. आणखीन पुढे Fe2O3 अजून O झाला, तर हे काय झालं, इथे ऑक्सिडेशन होत चाललंय. पण त्याबरोबरच काय चाललंय, इकडे Fe वरचा चार्ज होता तो काय होता, Fe2 प्लस, आणि इथे रिडक्शन झाल्यामुळे चार्ज झाला Fe3 प्लस. तर Fe होता त्याचं Fe वरती रिडक्शन होऊन Fe2 प्लस झाला, फेरस आयन झाला, आणि मग तो फर्दर रिड्यूस होऊन फेरिक आयन झाला. अजून एक रेडॉक्स रिॲक्शन बघूया. ब्रेकिंग डाऊन ऑफ ग्लुकोज टू रिलीज एनर्जी, सेल्युलर रेस्पिरेशन इज अ रेडॉक्स रिडक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर ग्लुकोजचा काय फॉर्म्युला आहे, C6H12O6, आणि सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये काय होतं, हे ग्लुकोज आहे, त्याच्यात ऑक्सिजन ऍड केल्यावरती ही केमिकल रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी ATP आपल्याला मिळतं. दिस इज रिफर्ड टू जनरली ॲज ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज C6H12O6 इज ऑक्सिडाइज्ड. ग्लुकोज लुजेस हायड्रोजन ॲटम्स, इकडे H12 आणि ते लूज केलेले आहे, अँड इलेक्ट्रॉन्स ॲज इट ब्रेक्स डाऊन. It is converted to carbon dioxide. Because losing electrons or hydrogen atom is oxidation, glucose undergoes oxidation. However, oxygen O2 is reduced. The oxygen molecules you breathe accept those hydrogen atoms and electrons that were stripped from glucose. Oxygen is converted into water, म्हणजे H2O, म्हणजे इकडे त्याला हायड्रोजन, बिकॉज गेनिंग इलेक्ट्रॉन्स और हायड्रोजन इज रिडक्शन, ऑक्सिजन अंडरगोज रिडक्शन.